गव्हाला वापरलं त्यांच्या प्रोडक्ट घ्यायचं सर. काय काय वापरलं? हो बेटा एकच वापरलं मग जे आहे तेच. सर आपलं नाव सांगा सर. माझं नाव विष्णू कुसळे, बरं, पातूर. पातूर. असं आणि आपण हे जे AWPLचं जे आपल्या हातामध्ये प्रोडक्ट आहे, वैदिक ॲग्रो भुविटा खत 4 किलो बॅग, कोणत्या पिकाला वापरलं? गव्हाला वापरलं. गव्हाला वापरलं. बरं, कसं वापरलं? खताबरोबर वापरलं. खतासोबत हा, टाकलं. हा. एकरी एक बॅग. एक बॅग. बरं, तर तुम्हाला काय फायदा झाला? एकदम तिथं प्रॉब्लेम उगवण शक्ती लवकर झाली हा. आणि जास्त फुटवे झाले गव्हाला फुटवे चांगले हा. आले, फुटवे संख्या वाढली. आणि हिरवागार होता. अच्छा, गहू शेवटपर्यंत हिरवागार राहिला. शेवटपर्यंत असं उत्पादन किती झालं मग? उत्पादन समजा मग झाले ते 15 क्विंटल. 15 क्विंटल उत्पादन झालं एका एकरामध्ये. पण गहू चांगला आला. चांगला होता गहू. असं पण ते उन्हाळ्यात दिला नाही, नंतर म्हणजे तूर काढल्यानंतर असं असं उशीर झाला हा, होता. उशीर म्हणजे एकदम उशीर झाला. नाही तर असं 15 क्विंटल गहू पण होत नाही अशा वेळेस. हा, हा. तुम्हाला काय वाटतं, 2-3 क्विंटलचा फरक पडला का आपल्या प्रोडक्टमुळे? हा, याच्यात दोन- नाही, चार- 4-5 डबलपेक्षा जास्त पडलं. 7-8 क्विंटलच्या वर नाही म्हणजे सर. तूर काढल्यावर- काढल्यानंतर दिला. हा, म्हणजे त्यावेळेस तेवढा ॲव्हरेज घेत नाही. जानेवारीमध्ये येत नाही. साधारण जानेवारी 7-8 आज अपेक्षा कोणी- भरपूर. 7-8 अपेक्षा भरपूर झाली. असं म्हणजे काकांना जवळपास दुप्पट घेऊ झाला असं वाटतं तुम्हाला. म्हणून तुम्ही आता आजच्या मीटिंगला पुन्हा आले की हे आणखी समजून घेऊन बाकीच्या पिकाला वापरू. ठीक आहे, धन्यवाद. एकदम लेट फिरला. सर, त्यांनी बरं. बाकी शेतकऱ्यांना विचारलं होतं, म्हणजे आमचे मित्र आहेत संदीप भाऊ, त्यांना विचारलं होतं की आता गहू पेरू की नाही. त्यांनी सांगितलं आता खूप लेट झाला, आता तू काढल्यानंतर आता काही पेरू नका. पण तेव्हा ते माझी इच्छा आहे पेरायचं. असं. म्हणजे यांनी लेट होऊन सुद्धा नॉर्मल टाइम टेबल प्रमाणे रिझल्ट घेतला. लेट होऊन सुद्धा पाणी माहिती नाही. पाणी भरपूर दिलं त्याला. पण ते खताची जे होती ना हिरवगार, हा, कुठे जास्त गेलेले होते. मग आता या ऑर्गॅनिक प्रोडक्टबद्दल तुमचं पूर्ण समाधान हा, आहे? हा, पूर्ण. अरे वा, छान, ठीक आहे.